आज भारतीय जनता पार्टी बेळगाव ग्रामीण मंडळातर्फे आम्ही आज कमिशनर ऑफिसमध्ये कमिशनर भेटून एक निवेदन देण्यात आलं. ते निवेदन म्हणजे जे येणाऱ्या दिवसात जे राष्ट्र पुरुषांचे जे जयंती आहेत ते बेळगावमध्ये फार मोठ्या प्रमाणात साजऱ्या होत असतात. बेळगाव सिटीमध्ये त्याप्रकारे जे ग्रामीणमध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गावामध्ये शिवजयंती असू देत, बसव जयंती आणि आंबेडकर जयंती आम्ही मोठ्या प्रमाणात साजरी करत असतो. त्याप्रकारे आम्ही मागच्या काही वर्षापासून बघत आहे की आम्हाला एक ग्रामीणमध्ये जेव्हा आम्ही करत असताना जो टायमिंग असतो, जो वेळ असतो, तो एक वेळेला पोलीस येऊन आम्हाला सांगतात की तुम्ही 7ला बंद व्हायला पाहिजे किंवा 10ला बंद व्हायला पाहिजे. एक गावात एक नियम तर दुसऱ्या गावात दुसरा नियम, असं सगळीकडे चालू आहे. त्या प्रकारे आम्ही एक निवेदनमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही सर्व गावांना एकच नियम ठेवा आणि सर्वांना, सर्व राष्ट्र पुरुष जे आहेत सर्वांचे जे जयंती ग्रामीणमध्ये होत असतात त्याप्रकारे एकच टाइम एकच नियम सर्वांना लागू करा आणि वेळ पण त्या प्रकारेच द्या असं सांगण्यात आम्ही आज उप आयुक्त जे बर्मनी साहेब आहेत त्यांना आम्ही भेटलो. त्यांच्यामार्फत त्यांनी पण आम्हाला सांगितलं की जी 21 तारखेला बेळगावची शिवजयंती होणार आहे त्यानंतर 22 आणि 23 तारखेला तुम्ही ग्रामीणमध्ये करू शकता आणि संध्याकाळी रात्री 10 पर्यंत की तुम्ही आचरण करू शकता असे त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलं. आणि सगळ्या त्यांच्या एसीपी तर सर्व ग्रामीणच्या आमच्या जे पोलीस स्टेशन येतात त्या सर्वांना त्यांनी त्या प्रकारे कळवलेत की तुम्ही 22 आणि 23 तारखेला ग्रामीणमध्ये तुम्ही शिवजयंती करू शकता आणि बसव जयंती आहे ती 26 तारखेचं त्यांनी तारीख दिलेली आहे.